व्हिडिओ का हे केलं काय फ्लाईट मोड केला केलं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज नाव सांगा. मुक्काम पोस्ट तालुका ओके. मोबाईल नंबर सांगा. 7058 हे आहेत ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक. त्यांचा ऊस आहे प्लस बाग कशाची आहे, संत्र्याची बाग आहे. त्यांना आपण हे डेबॉन्स ॲग्रोची ही खतं दिलेली आहेत. ग्रोसिल, प्लॅन्टोमिल आणि सोमनाथ शिंदे जे आहेत हे मालक, त्यांचं हे शेड आहे. हे कांदा बघू शकता वरती. तर ते पण आपले गेले 1 वर्षापासून वापरत आहेत. तर आपण शेतकऱ्यांना सगळी वॉटर सोलेबल खते कशी बनवायचे ह्याचं आज प्रात्यक्षिक दाखवत आहे. आणि जवळजवळ 80% खर्च कसा कमी करायचा हे प्रात्यक्षिक तुम्ही बघू शकता. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. मी आहे राजेश पवार. डेबॉन्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचा एरिया मॅनेजर जयसिंगपूर. तर निविदा कशा बनवायच्या वॉटर सोल्युबलच्या ते आज मी दाखवत आहे. चला घ्या. ह्या बॅगेमध्ये बाबा इकडे या हळू बरं का. हे एक आम्ही 50 लिटर ड्रम घेतला. याच्यामध्ये 13 किलो युरिया 19 आपण बनवत आहोत. युरिया किती टाकला आहे? 13 किलो. पाणी किती टाकलं आहे? 13 लिटर. 13 लिटर पाणी. हे वॉटर सोलेबलसाठी 150 TDSचं पाणी ॲक्वाचं टाकलेलं आहे. तर व्हिडिओ जरा मोठा होणार आहे, लक्षपूर्वक आहे का. ही एक दुसरी बादली घेतलेली आहे. याच्यामध्ये 6 लिटर पाणी टाकलेलं आहे. आपण हे 30 लिटर बनवणार आहोत. ठीक आहे. तर ह्या कॅनमध्ये आहे फूड क्वालिटीचं काय आहे, फॉस्फरिक ॲसिड. तुम्ही फॉस्फरिक ॲसिड ते दाखवा जरा. हे फॉस्फरिक ॲसिड जे आहे हे फूड क्वालिटीचं आहे. मोठं कॅन म्हणून मी आणलं आहे. आणि हे फॉस्फरिक ॲसिड ओरिजिनल आहे का? नाही, ह्याच्यामध्ये काय मिक्स आहे? सल्फ्युरिक आणि फॉस्फरिक मिक्स आहेत. त्यामुळे हा तुम्हाला 1800 रुपयाला कॅन मिळाला. पण ह्याची क्वालिटी ह्यासारखी आहे का? नाही. ठीक आहे. ही आहे आपली फूड ग्रेड ACNLची फूड ग्रेडचं हे फॉस्फरिक आहे. क्वालिटीचं वॉटर सोल्युबल बनवण्यासाठी लागतं. ठीक आहे. तर आता हे जी पाणी आहे तर ह्यामध्ये आपल्याला हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. हे सोडियम पण मिळतं. पोटॅशियम हायड्रॉक्साईड 300 रुपये किलो असतं. सोडियम असतं 150, 140, 150 रुपये. सेम असं दिसणारं मिळतं. तर आता ह्याचं हे तोडून घ्या किंवा सोडा. हे आपण ह्या 6 लिटर पाण्यामध्ये हे 5 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे मिळतात आणि शेतकऱ्याच्या बांधावरून आपण हे सगळं तयार करून देतोय. हाताला लावू नका बरं का, हे जरा हे होईल. हळू. आता कसं टाकणार? हळूहळू टाकायचं, एकदम टाकू नका. ते हळूहळू आपण या पाण्यामध्ये टाकत आहोत. टाका. हे आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं 5 किलो आहे. टाका टाका नका बरोबर. आता हे हळूहळू पाणी गरम थोडं ते उकळतं. हलवायची गरज नाही. परत हलवा. टाका. बादली गरम होणार आहे. तर हे कसं करायचं शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या. ह्याला हात लावायचा नाही. हँड ग्लोव्ज लागतात. पण आमच्या शेतकऱ्यांच्याकडे हँड ग्लोव्ज इथं शेडवर नाहीत. तर आम्ही हळूहळू टाकत आहोत. टाका. थोडा हात लागला काय होत नाही, लगेच धुवायचा. हां, हे टाकलेलं 5 किलो पाणी घेतलं आहे. 6 लिटर पाणी. किती? 6 लिटर. हां, 2 बादल्या आहेत तसं वेगवेगळ्या. कशात काय मिसळायचं हे लक्षात ठेवा. अशा 14 निविष्ट आपल्याला तयार करता येतात. 052 34 13 40 13 19 19 60 20 13 40 13 अशा सगळ्या घरच्या घरी शेतकऱ्याला बनवून देतात. ती टेक्नॉलॉजी मी देतोय. 5000ची बॅग इथं 5000 बॅग अवेलेबल फॉर्म असतो. त्याला 50%च म्हणजे 10,000 जातात. शेतकऱ्याला माहीत नसतं. तर इथं ते कमी पैशामध्ये मिळणार आहे. हे हलवून घ्या बाबा. हे हलवून घ्या. ही आता बादली गरम व्हायला सुरुवात होणार आहे. तर हे 50 ते 60 रुपये लिटरनं वॉटर सोल्युबल घरच्या घरी तयार होत आहे. आणि एकरी 2 ते 3 लिटर वापरायचं आहे. तर ह्यासाठी 700 ते 800 1000 रुपये जातात. हजाराचं काम किती रुपयामध्ये होणार आहे?
200 रुपयामध्ये ही एवढा फायदा 80% आहे. हलवा. हां, धूर निघायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता बादली बघा किती गरम झाली. हां, ठीक आहे. बस बस. आता 1 मिनिट इकडे या. तोंडाला मास्क लावायचा, रुमाल बांधा. रुमाल बांधा तोंडाला. तुम्ही इकडे बसा, तिकडे वाफ येते, ह्या साईडला बसा तुम्ही. हां, नवीन प्रत्यक्ष असल्यामुळे इथं हँड ग्लोव्ज किंवा रुमाल काय यांनी नाही आहे इथं. टावेल बांधा मग. टावेल बांधा. टावेल आहे का? बांधा. हां, तर हे मास्क घालूनच विषय करायचा असतो, जरा हे हेवी विषय असतो. तर ह्याच्यामध्ये 13 लिटर पाणी, 13 लिटर युरिया घेतलेला आहे. आता ही काठी इकडे घ्या, ही काठी इकडे घ्या. हां, दारा. पाहुणं तुमचं आडनाव काय आहे? शिंदे. शिंदे साहेब दारा. हे आपण खटाव तालुक्यामध्ये आलेलो आहे, शिंदे यांच्या गावी, मोठं खटाव. हलवा. आता हे फॉस्फरिक ॲसिड आहे 5 किलो. तर हे फॉस्फरिक ॲसिड याच्यामध्ये ओतायचं पहिलं. ओता हळूहळू. हे फूड बेसचं आहे, GSNLचं फूड ग्रेडचं वॉटर हे फॉस्फरिक ॲसिड आहे. ओता. हे युरिया आणि याच्यामध्ये हळूहळू ओतायचं आहे. कशात काय ओतायचं क्रम लक्षात घ्या, परत विचारू नका. हलवा. हलवत ओतायचं. हळूहळू ओता. हलवा, जोरात हलवा. हां, वरच्यावर काठी हलवायची. ते पलीकडचं गरम असतं, अलीकडचं काय गरम नाही. होता हलवायच लागतं, हलवतच ओतायचं. हे फूड ग्रेड प्युअर हे असं आपण हे ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे. फॉस्फरिक ॲसिड 50 रुपये किलोपासून आपल्याकडं 250 रुपये किलोपर्यंत आहे. 1200 रुपयाला हा कॅन मिळतोय. दुकानापेक्षा स्वस्त आहे. तर क्वालिटीप्रमाणे ते घ्यावं. आता तसं ना घालू दारा आहे, मी सांगतो कसं हलवायचं. हे बघा, हे असं हलवायचं. हां, खाली नाही टेकवायचं. टेकवायचं नाही. ते खाली टेकवायचं. त्यामुळे दाखवा जवळ क्लोजर दाखवा. ते असं हलवायचं, खाली टेकवायचं नाही. लक्षात आलं? हां, आता हे झालं मिक्स होती. पलीकडचं हलवा ते. आता पलीकडचं हलवा. हे बादली गरम झाली का बघा जरा. गरम झाली का बघा. किती? भरपूर 110 टेम्परेचर येते याला. त्यामुळं हँडल विथ केअर. ह्याला जास्त हे करायचं नाही. हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. हे दुसरं सोडियम मिळतं, सोडियम वापरू नका, फसवणूक करून घेऊ नका. हे आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आता हे द्रावण तयार झालेलं आहे. आता एक मग घ्या. आता बाबा तुम्ही कसं हलवायचं, ही हलवायचं. हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड ह्या फॉस्फरिक युरियाच्या पाण्यामध्ये ओतायचं आहे हळूहळू. आता तुम्ही काटे इकडे घ्या, काटे अलीकडे घ्या आणि हळूहळू ओतायचं आहे. हां, कंटिन्यू हलवा तुम्ही. कंटिन्यू. हां, वरच्यावर कंटिन्यू ओता हळूहळू. चला, हळूहळू ओतायचं आहे. ते अणू रेणू हे जे मिक्स झाले पाहिजे. हळूहळू पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्या मोठ्या याच्यामध्ये हळूहळू ओतायचं. बघा धार लावलेली बारीक. वेळ लागला तरी चालेल. एकदम ओतायचं नाही, स्फोट होऊ शकतो. एकदम ओतायचं नाही, हळूहळू ओतायचं आहे. तर अशा प्रकारे हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मी राजेश पवार ह्या सगळ्या गोष्टी 14-15 प्रकारच्या गोष्टी सगळी वॉटर सोल्युबल बनवायचं प्रात्यक्षिक मी दाखवत आहे आणि मटेरियल पण देत आहे. माझ्यापेक्षा स्वस्त मिळालं तरी तुम्ही दुसरीकडे घेऊ शकता. तर शेतीवरचा अतिशय खर्च कमी आणि अतिशय क्वालिटीचं असं मटेरियल हे बनणार आहे. बनल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तरी सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं मटेरियल बनवावं ही विनंती. वता जरा फास्ट. आता थोडं हे झालं आहे. वता. हां, वता. तर व्हिडिओ थोडासा पॉज करतो, मोठा होतो आहे. बनवल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. नमस्कार. तर आपण हे वॉटर सोल्युबल पोटॅशियम हायड्रॉक्साईड पूर्ण याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. तर हे 30 ते 32 लिटर 1919 तयार झालेलं आहे. बघा बरं टेम्परेचर.
याला पण बऱ्यापैकी टेम्परेचर आलं आहे. आलं का? हो. तर आता याच्यामध्ये काय काय वापरते मी सांगितलेलं आहे. तर आता ह्यामध्ये आपण कॉपर सल्फेट घ्या. हे 1% म्हणजे 30 लिटरला 300 ग्रॅम काय टाकायचं आहे? कॉपर सल्फेट सोडा टाका हळूहळू. हे काय प्रॉब्लेम नाही, टाका. डोळ्या उडत गॉगल मास्क लागतो. टाका. हे कॉपर सल्फेट टाकलेलं आहे म्हणजेच काय मोरचूद. हे तुमचं बुरशीनाशकाचं बी काम करतं फवारणीतनं. हे एकरी 3 ते 4 लिटर सोडायचं कोणत्याही पिकाला. आणि फवारणीमधून प्रति लिटर फक्त 2.5 ते 3 मिली. किती? 2.5 ते 3 मिली फवारणीसाठी. तर बागेवर फवारल्यानंतर यात तुम्हाला मोरचूट टाकल्यामुळं तुमचं फंगीसाईडचं बी काम चांगलं होतं आहे. अशा प्रकारे आता थोड्याच वेळात हे आपलं 19 हे अतिशय क्वालिटीचं तयार होत आहे. तर आता तयार झाल्यानंतर मी तुम्हाला हे दाखवतो. थोडा व्हिडिओ पॉज करतो. सकाळपासून हा 3रा व्हिडिओ आहे आम्ही जोडत आहोत. आता हे 19 35 ते 40 लिटर एवढ्या मटेरियलमध्ये तयार झालेलं आहे. तयार झालं का? झालं की क्वालिटी चांगले. बरं. तर ह्या शिंदे साहेबांनी ते कष्ट घेऊन तयार केलेलं आहेत. आणि वाघसाहेब काय वाटलं बाबा हे तयार करून बघितलं तुम्ही समोर कसं वाटतंय? शेतकऱ्याचा खर्च किती वाचतोय? शेतकऱ्याचा जवळजवळ डबल टिबल खर्च होतो. टक्क्यात म्हणलं तर 70-80%. 80%. आता मी तुम्हाला अमिनो ॲसिडचं सांगितलं. इसाबीनचा अमिनो ॲसिड कसा आहे हो शिंदे साहेब? ना किती रुपये लिटर आहे? 1000 रुपये लिटर आहे. आपलं कसं पडतंय? आपलं 40-50 रुपये. 50 रुपये. क्वालिटी सेम बनवतोय. हो. बरं. आता तुम्ही तर आमची खतं वापरताय सगळी. हो. कुठली दाखवा जरा. ग्रोसील. हे ग्रोसील वापरतो. हा. टोमिल. हां ग्रोमॅक्स. हां ॲग्रोबुस्ट वापरतोय. बरं. आणि आज मी तुम्हाला हे 19 तयार करून दिलं. हे 15 तुम्हाला मी सगळं मटेरियल देणार आहे, बरोबर का? हो. तर किती पैसे वाचतात डॅबन शाग्रोच्या माध्यमातून? जवळजवळ किती टक्के? 50 ते 70% पैसे वाचतात. आणि तुमचा ऊसाचा मागाचा व्हिडिओ काढला काय, म्हणजे काय वाटतंय कंपनीबद्दल, ऊसाबद्दल? नाही, ऊसाबद्दल समाधान आहे. हां उत्पन्न बी चांगलं निघेल कारण एवढ्या पावसाला बी कड मारलाय पिकानं. हां आणि महत्वाचं की काळोखी धरून आहे. बाकी शेजारचे प्लॉट वगैरे सगळे पिवळे पडलेत. बरोबर. आपला प्लॉट काळोखी धरून आहे. असा आहे. बरं. आता इतर कंपन्या जाहिरातवाल्या खोटं रेट बोलणाऱ्या भरपूर आहेत. इतर आपण टीका करत नाही. बाजारात 100 कंपन्या आहेत. त्या 100 कंपन्यातनं तुम्हाला ही सातारा जिल्हाच माझं गाव आहे राजेश पवाराचं. हा राजेश पवारनं डॅबन साग्रोची खतं आणि आमची टेक्नॉलॉजी काय वाटतंय? छान आहे. टेक्नॉलॉजी छान आहे. इतर कंपन्यात येतात का? इतर कंपनीच्या पेक्षा शेतकऱ्याला परवडण्यासारखं आहे. काय फसवणूक आहे का? काय नाही जाहिरात आहे का चुकीची? नाही, जाहिरात चुकीची नाही. खतं बी चांगली आहे. रिझल्ट आहे चांगला. आता हे तुम्हाला मी मटेरियल दिलं, हे स्वस्तच दिलंय, महाग दिलंय का? नाही, स्वस्त दिलं. हे वॉटर सोलेबल बनवायचं. बरं, कुठली कंपनी देते का नाही दुसरी आजपर्यंत? सांगतच नाही दुसरी कंपनी. मी काय म्हणलं तुम्हाला, शेतकऱ्याच्या बांधावर येऊन सर्व्हिस देणार. देणार का नाही देणार? हो, देणार. सातारा जिल्हा ऑल महाराष्ट्रमध्ये आमचे 260 कार्यकर्ते काम करतात. सर्व शेतकऱ्याला जाग्यावर सर्व्हिस मिळेल. तर आता केळी हे पीक तुम्ही लावावं. अलीकडे या, ही माझी विनंती आहे. काय वाटतं वाघसाहेब, केळी लावावी की नाही लावावी? नाही लावावी. तर आता माझं एक परवडण्यासारखं आहे आणि उत्पन्न चांगलं आहे. बरं, कंपनीच्या माध्यमातून 60-70% पैसे वाचतात का नाही वाचतात आमच्या कंपनीमधनं? हो, वाचतात. तर एक सेवा करायचा चान्स द्या. 5, 25, 30 लोक बोलवा आणि हे सगळं तुम्हाला मी जाग्यावरती देतो. आणि वाघसाहेब, तुमची माझी ओळख किती दिवसाची? नाही, आजच ओळख आहे. आज ओळख झाल्यानंतर तुम्ही किती मिनिटात माझा विश्वास ठेवला? नाही, विश्वास ठेवणं हे थोडंसं गरजेचंच आहे ना. बरं, खेदी वापरलं होतं त्याचा ऊस तुम्ही पाहिला, हो, आहे का डबलीचा फरक? आहे डबलीचा फरक. तर सर्व शेतकऱ्यांनी आपण पण वापरावं, दुसऱ्यांना पण सांगावं. आणि ही डॅबन सागरोची खतं वापरावी, टेक्नॉलॉजी वापरावी. कंपनी
24 तास तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आमच्या कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल, आम्हाला सगळं समजून घेतल्याबद्दल शिंदेसाहेब, मोठे शिंदेसाहेब आणि वाघ साहेबाचे आम्ही आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.